श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येते. असे मानले जाते की या दिवशी जो भक्त श्री गणेशाची विधिविधानपूर्वक पूजा करतो त्याच्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न गणपती बाप्पा दूर करतात. याशिवाय ग्रहदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते. त्याचबरोबर जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय स्थान आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनानेच होते. गणपतीला संकष्टी आणि विनायक चतुर्थी तिथी समर्पित आहे. चतुर्थीला श्री गणेशाची विधिवत पूजन करतात आणि व्रत करण्याची परंपरा आहे. दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी व्रत पाळले जाते. यावेळी चैत्र महिन्याच्या 12 एप्रिल रोजी विनायक चतुर्थी साजरी केली जाणार आहे. आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे. हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व दोष, सर्व दारिद्र्य साक्षात गणपती बाप्पा दूर करतात. आणि म्हणूनच आपल्याला आज गाईला ही एक वस्तू खायला द्यायची. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने गोमातेची आजच्या दिवशी करायचे. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता आणि म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील मानलं जातं. गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. गाय स्वर्गात जाणारी शिडी मानली जाते आणि गोसेवा केल्याने आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते. गाय स्वर्गात सुद्धा पूजनीय आहे. गाय सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे आणि गायीचं स्थान जे आहे ते देवापेक्षाही वरचे आहे. साक्षात श्री हरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आजच्या दिवशी गोसेवा ही करायची आहे. तर आपल्याला सकाळी आपण प्रत्येक जणांनी गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा ही केलेलीच असेल. आपल्याला गणपती बाप्पांना एका तामणामध्ये ठेवायचं आहे. त्यांच्यावर 11 पळी आपल्याला जलाभिषेक करायचं. प्रत्येक पळी जेव्हा आपण जल अर्पण करणार तेव्हा आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत करत 11 पळी पाणी हे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आपल्याला फेकायचं नाही आहे, ते आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. त्यांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्यात. गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत. गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय, झेंडूची फुलं अतिशय प्रिय. त्याचबरोबर गणपती बाप्पांना प्रिय आहेत ते म्हणजे मोदक. जर तुम्हाला मोदक बनवणं शक्य नसेल तर तुम्ही गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे. अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांना धूप, दीप, अगरबत्ती दाखवून विधिविधानपूर्वक पूजा ही करून घ्यायची आहे. आणि गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा. हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. आपल्याला काय करायचं, 21 दुर्वांची एक जुडी लागणार आहे ह्या उपायाकरता. थोडंसं तूप लागणार आहे आणि एक खडा जो आहे आपल्याला गुळाचा लागणार. ह्या 3 वस्तू आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि ही प्लेट जी आहे आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर काही वेळाकरता ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला ती प्लेट उचलायची आहे. प्लेट उचलल्यानंतर आपल्याला काय करायचं, एक तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, एक आरतीचं ताट, त्याचबरोबर ही प्लेट, ह्या 3 वस्तू घेऊन आपल्याला गायीजवळ जायचं आहे. आता जर गाय तुमच्या घरी असेल तर ही सेवा तुम्ही घरीसुद्धा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात, एखाद्या गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही दिसणारच आहे. आता गायीजवळ गेल्यानंतर आपल्याला गायीच्या दोन्ही पायांवर पाणी हे अर्पण करून घ्यायचे, तिचं औक्षण करून घ्यायचे, तिला हळद, कुंकू, फुलं अर्पण करायची आणि त्यानंतर ही जी दुर्वा आहे, तूप आहे,
आणि गूळ हे एकत्र करून आपल्याला गाईला खायला द्यायचं आहे. गाईला खायला दिल्यानंतर जे आहे आपल्याला आवर्जून थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला गाईभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करू शकतात किंवा तुम्ही ओम श्री विघ्नहर्ताय नम, ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करत करत 11 प्रदक्षिणा तुम्हाला गाईभोवती मारायच्या आहेत. त्यानंतर गाईच्या पायाखालची थोडीशी माती आपल्याला उचलायची आणि त्याने आपल्या कपाळावर आपल्याला टिळा हा लावायचा. त्याचबरोबर आपल्या घरी ती माती घेऊन यायची आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर सुद्धा आपल्याला त्याने टिळा हा लावायचा आहे. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गाईच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळतं. तर ही संपूर्ण सेवा करून झाल्यानंतर आपल्याला गोमातेला प्रार्थना करायची. आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य, विघ्न, दोष हे दूर करण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची आहे. ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण ग्रह दोष असतील, वास्तू दोष असू दे, त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये पितृदोष असू दे किंवा आपल्याला आर्थिक समस्या असतील, ह्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळतेच मिळते. फक्त तुम्हाला ही जी गोसेवा आहे जर तुम्ही ह्या विनायक चतुर्थीपासून सुरू केली तर सलग 5 विनायक चतुर्थी ही सेवा तुम्हाला करायची आहे. किंवा तुम्ही निरंतर ही सेवा केली तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट कोणतीही असू शकत नाही. कारण गोसेवा ही सर्वात उच्च कोटीची सेवा असते आणि ही सेवा केल्यामुळे आपल्याला स्वर्गाची प्राप्ती मिळते. आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य नष्ट होतं. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.